मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरेंनी जरांगेंची घेतली भेट। यावेळेस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने दिलेली वेळ आता पाळलीच पाहिजे, तसेच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने दिलेला शब्दही पाळला पाहिजे, जरांगेंची मागणी। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर नवीन अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती। नवनियुक्त अध्यक्ष आणि सदस्यांची पहिली बैठक 19 डिसेंबर रोजी पुण्याऐवजी नागपूरमध्ये होणार। बैठकीत मराठा समाजाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता। प्रधानमंत्र्यांनी मुंबईचे विकास प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याची काळजी घेतली, त्यामुळे अखंड देशाचा विकास करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता, शरद पवारांची टीका। शरद पवारांनी काय केलं हे विचारणाऱ्यांच्या कानशिलात लगावलं पाहिजे। नवी मुंबईतील सभेतून अमोल कोल्हेंचा अजित पवार गटासह भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल। मंत्री छगन भुजबळांचा आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये निर्धार मेळावा। वर्ध्यात ओबीसी समाजाने सभेकडे पाठ फिरवल्यानंतर आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। उद्धव ठाकरे आज नांदेड दौऱ्यावर। शिवसेनेचे माजी आमदार नागेश अष्टीकरांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहणार। यावेळेस ते नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी देखील घेण्याची शक्यता। ठाकरेंची शिवसेना नेहमीच विकासाच्या विरोधात काम करते। प्रकल्प अडवून कट कमिशन वसुली करणारे मुंबईकरांसाठी नाहीत, तर कट कमिशनसाठी संघर्ष करतात। आशिष शेलारांचा धारावीतील सभेवरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। भाजपचा मुंबई महापालिकेत हस्तक्षेप वाढल्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार। विविध मागण्यांसाठी आयटकच्या सोमवारी अधिवेशनावर मोर्चा। असंघटित कामगारांना संरक्षण देणारा खास वेगळा कायदा करण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने कामगार अधिवेशनावर धडकणार। संपूर्ण स्वच्छता मोहीम अंतर्गत पालिकेच्या परिमंडळातील 4 प्रशासकीय विभागामध्ये आज स्वच्छता केली जाणार। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं पालिकेचं आवाहन। महारेलच्या वतीने राज्यात आज 9 उड्डाणपुलाचं लोकार्पण आणि नागपूरमधील 5 फ्लायओव्हरचं भूमिपूजन करण्यात येणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार। भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कल्पना मांडाव्यात। मीरा रोडमधील दीक्षांत समारंभात राज्यपाल रमेश बैस यांचं विद्यार्थ्यांना आवाहन। 19 डिसेंबरला खालापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा। मेळाव्यात खालापूरमधील 40 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात येणार। काँग्रेसकडून डोनेट फॉर देश या देशव्यापी देणगी अभियानाची घोषणा। सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या हस्ते अभियानाला सुरुवात होणार। 2024 निवडणुकीआधी संघटनेतील मरगळ झटकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न। सुधाकर बडगुजर यांची तब्बल 2.5 तास चौकशी। गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत वच्छाव आणि पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी केली चौकशी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नागपुरात सीताबर्डी ते खापरी स्टेशन असा मेट्रोतून प्रवास। प्रवासादरम्यान पवारांनी साधला प्रवाशांसोबत संवाद। राज्यातील नवं औद्योगिक धोरण तयार करण्यात येणार। यासाठी उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती गठीत। समितीला अहवाल सादर करण्यासाठी 1.5 महिन्यांचा कालावधी। आजरा साखर कारखान्यासाठी आज 89 केंद्रावर मतदान। उत्पादक गटासाठी 77 तर ब वर्ग सभासद गटासाठी 12 मतदान केंद्राचं नियोजन। पोलीस यंत्रणेचा चोख बंदोबस्तही तैनात। मुंबईचा कायापालट आणि झोपडपट्टीतील कुटुंबियांचं राहणीमान सुधारण्यासाठी पुनर्विकासाचं काम सुरू। मात्र विविध कारणांमुळे 911 SRA प्रकल्प रखडल्याची मंत्री अतुल सावेंची धक्कादायक माहिती। मुंबईतील परळ टीटी उड्डाणपुलावरील दुरुस्तीचं काम पालिकेच्या वतीनं पूर्ण। दुरुस्तीमुळे वाहन चालकांना मिळणार दिलासा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी दौऱ्यादरम्यान दुरुस्तीचे दिले निर्देश। मुंबई शहर आणि उपनगरातील दुकानावरील अमराठी बोर्डवर पालिकेच्या वतीनं कारवाई। 1932 दुकानांवर कारवाई, तर 18 दिवसात 42,775 दुकानांची तपासणी। आरे चेक नाका ते मरोळ चेक नाका दरम्यानच्या सिमेंट काँक्रीटच्या नव्या रस्त्यावर तडे। या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा निर्णय। तडे गेलेला रस्ता नव्याने बनवून घेतला जाणार।
मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येणारा कोस्टल रोड या फ्रीवेस असणार. पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावातून पालिका आयुक्तांनी दिली माहिती. रोडवर टोल टॅक्स आकारल्या जाणाऱ्या आरोपांना पूर्णविराम. मुंबईच्या कांदिवलीत गुणरत्न सदावर्ते झोपडपट्टीधारकांशी संवाद साधणार. पाथर भीमराव झोपडपट्टी गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेला ते उद्या संबोधित करणार. नामूनगरातील सर्व झोपडपट्टीधारक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार. मुंबईत जानेवारी महिन्यात एकाच दिवशी सेवानिवृत्त पोलिसांकडून 2 मोर्चे काढण्यात येणार. शासनानं मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्याचा निर्णय. महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकणार. राज्यात पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी निधीची तरतूद केली नसल्याची माहिती समोर. अनुसूचित जातीमधील 5,24,852 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित. रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटनेचे प्रमुख अमोल वेटम यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर ते मुंबई दरम्यानची इंडिगो कंपनीची विमानसेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर. काही तांत्रिक कारणामुळे विमानसेवा रद्द. ऐनवेळी विमान रद्द झाल्यानं प्रवाशांची धावपळ. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील 4 हॉस्पिटलला बजावली नोटीस. चिराऊ, चव्हाण हॉस्पिटल, आरोग्यम आणि रामदेव हॉस्पिटलचा यामध्ये समावेश. मुलांना झालेल्या फूड पॉयझनिंगची माहिती लपवल्याप्रकरणी केली ही कारवाई. मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून आरोग्य सेवांचं सक्षमीकरण. मंजूर करण्यात आलेल्या 35 नवीन नागरी आरोग्यवर्धिन केंद्रापैकी 5 केंद्रांची सुरुवात. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार. 70 वर्षाच्या काळात काँग्रेसनं सत्तेचा उपभोग आणि उपयोग स्वतःची घरं भरण्यासाठी केला. बुलढाण्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची टीका. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीनं पुन्हा रणशिंग फुंकलं. 27 डिसेंबरपासून नागपूर, बुलढाणासह विविध जिल्ह्यात उपोषण आणि रास्ता रोको आंदोलनाची घोषणा. जिल्ह्यातील 1,212 ग्रामपंचायतींना 35,18,73,000 रुपयांचा निधी वितरित. गावांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध. कोल्हापूर शहरात 100 कोटी निधीतून रस्ते करण्यासाठी वर्क ऑर्डर. निधीतून शहरातील 16 रस्त्यांचा विकास केला जाणार. लवकरच बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची पालिका प्रशासनाची माहिती. नाशिक महानगरपालिकेतील 700 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पुन्हा मुदतवाढ. सलग दुसऱ्यांदा 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या महापालिकेचा निर्णय. 6.62 कोटींच्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीचीच मंजुरी. पुणे जिल्ह्यात कुणबी नोंदीसाठी शोध मोहीम. 2 लाखांपेक्षा अधिक कुणबी नोंदी मिळाल्या. जिल्ह्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत होणार. मुस्लिम आरक्षण आणि संरक्षणासाठी हक्क समितीची स्थापना. महाराष्ट्र सरकारनं 2014 मध्ये मुस्लिम समुदायाला दिलेलं 5% आरक्षण पुन्हा देण्याची मुस्लिम बांधवांची मागणी. पुणे ते मुझफ्फरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय. विभागाचा हा निर्णय जाहीर. पुणे मुझफ्फरपूर सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस 21 डिसेंबरपासून प्रवाशांसाठी उपलब्ध होणार. प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार. यूजीसीनं नुकतंच परदेशी विद्यापीठांसाठी देशात कॅम्पस सुरू करण्यासाठी नियमावली केली जाहीर. ऑनलाईन अभ्यासक्रमाची फसवी जाहिरात करणाऱ्या विद्यापीठांवर करण्यात येणार कारवाई. यूजीसीचा इशारा. विद्यार्थ्यांच्या रॅगिंग प्रकरणात प्राचार्य आणि रजिस्ट्रार यांना जबाबदार धरण्यात येणार. विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय. कॉलेजचे प्राचार्य, विद्यापीठ रजिस्ट्रार, राष्ट्रीय रॅगिंग विरोधी देखरेख समितीला उत्तर द्यावं लागणार. वाढवण बंदराची 22 डिसेंबरला होणारी जनसुनावणी पुढे ढकलली. सुनावणी 19 जानेवारीला होणार. पालघरच्या दांडेकर महाविद्यालयाऐवजी जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर सुनावणी पार पडणार. रायगडमध्ये 5 जानेवारीला शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली जागेची पाहणी. नाशिकच्या लासलगावात कांद्याची निर्यात हटवण्यासाठी उद्या आंदोलन. केंद्रानं दखल न घेतल्यानं हे आंदोलन करण्यात येणार. मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलनात सहभागी होणार. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस तोडणी 25 डिसेंबरपासून बंद ठेवण्यात येणार. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं कामगार संघटनेनं घेतला निर्णय. अन्य राज्यातील दराप्रमाणे ऊसाला दर देण्याची संघटनेची मागणी.
बिद्रीनं राज्यात उच्चांक 3407 दर हा जाहीर केल्यानं शेतकऱ्यांनी व्यक्त केलं समाधान। दर जाहीर केल्यानं शेतकऱ्यांकडून बिद्रीचे नवे अध्यक्ष KP पाटलांचं कौतुक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तापमानात घट झाल्यानं जाणवतोय थंडीचा गारवा। 4 दिवसात तापमान खाली राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। पिंपरी चिंचवड शहरात थंडीचा जोर वाढायला सुरुवात। शहराचं किमान तापमान 16 अंश इतकं खाली घसरलं। थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिकांकडून शेकोटीचा आधार। बाजारात चिकन आणि अंडीच्या दरामध्ये वाढ। चिकनला 180 ते 200 रुपये प्रति किलोचा दर। सागरी मासे आवक जैसे ते असल्यानं माशांच्या दरामध्ये कोणतीही वाढ नाही। रायगडच्या अलिबाग तालुक्यातील कारले गावामध्ये पांढऱ्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन। लवकरच पांढरा कांदा बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल होणार। बाजारात पहिल्या टोमॅटो, दोडका आणि ढबू मिरची या भाज्यांच्या आवकेत वाढ। बाजारात टोमॅटोला 15 रुपये किलो दर। इतर भाज्यांच्या दरामध्ये सुद्धा चढउतार। या आठवड्यात तेल, डाळी आणि कडधान्यांचे दर किरकोळ बाजारात स्थिर। सर्वसामान्य ग्राहकाला काहीसा दिलासा मिळणार। मार्गशीर्ष महिन्यामुळे उपवासाच्या पदार्थांची बाजारामध्ये मागणी। केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी पूर्ण झाली असून या पथकानं पुण्यात राज्यस्तरीय आढावा बैठक घेतली। पहिल्या टप्प्यात सुमारे 2600 कोटींची मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांपैकी टेमघर धरणातून पाणी गळती सुरू। 197 लिटर प्रतिसेकंद धरणातून पाणी गळती होत असल्याचं समोर। विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांची माहिती। कोल्हापुरात दूधगंगा कालव्यामधून पाणी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर 19 आणि 20 डिसेंबरला उपसा बंदी। राधानगरी, भुदरगड त्याचबरोबर करवीर तालुक्यामधील कालव्याच्या शेवटच्या भागापर्यंत पाणी मिळावं यासाठी उपसा बंदीचा निर्णय। नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 2326 एकर क्षेत्र महावितरण विभागाला देण्यात येणार। जागेत 66 उपकेंद्र उभारण्यात येणार। त्यातून 461 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाणार। मराठी भाषेचा अभिजात दर्जा हा ऐरणीवरचा प्रश्न। मराठी भाषा अभिजात करण्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज का भासते? ज्येष्ठ नाटककार मंगेश एलकुंचवार यांचा सवाल। बीडमध्ये गावकऱ्यांनी विकसित भारत संकल्प यात्रा अडवली। यात्रा मुळुकवाडीत पोहोचली असता ग्रामस्थांकडून घोषणाबाजी। मराठा आरक्षण, कांदा निर्यात बंदी अशा अनेक प्रश्नांवर ग्रामस्थ आक्रमक। मिरजमध्ये EPS 95 पेन्शनधारकांकडून विविध मागण्यांसाठी 20 डिसेंबरला रेल लोको आंदोलन करण्यात येणार। केंद्र सरकारनं दिलेली आश्वासनं न पाळल्यानं हे आंदोलन करण्यात येणार। मोठ्या संख्येनं पेन्शनधारक या आंदोलनात उपस्थित राहणार। कोल्हापूर विद्यापीठातील प्रशासकीय विभाग आज सुरू। उद्या होणाऱ्या 60व्या दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यापीठांसाठी आणि महाविद्यालयांसाठी सुट्ट्यांची यादी जाहीर। नव्या वर्षामध्ये महाविद्यालयांना 31 शासकीय सुट्ट्या मिळणार। त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षातील सुट्ट्यांचं नियोजन करता येणार। रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळांचं पनवेल महानगरपालिकेत हस्तांतरण करण्यात येणार। निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला चालना मिळणार। या शाळेची नादुरुस्ती आणि देखभाल न केल्यानं झाल्या होत्या धोकादायक परिस्थिती। मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयाला भाषा संचालक पदासाठी सुयोग्य उमेदवार मिळत नसल्याची बाब उघडकीस। पात्र उमेदवार मिळत नसल्यानं पात्रता निकष बदलण्याची कारवाई। मंत्री दीपक केसरकरांची माहिती। मराठवाडा विद्यापीठात 2 वर्षांपूर्वी MSc AI हा अभ्यासक्रम विना अनुदानित तत्वावर सुरू। विद्यापीठात या कोर्ससाठी 25,000 फी आकारली जाते। तरी देखील या कोर्सकडे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं माहिती दिली आहे। राज्यातील 18 वर्षांवरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी। आतापर्यंत 1.5 कोटींपेक्षा अधिक पुरुषांची आरोग्य तपासणी। 4 कोटी 67 लाख पुरुषांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट समोर असल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं। नाशिक जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटामधील 28,229 युवकांकडून मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज। जिल्ह्यातील नवमतदारांचा टक्का वाढणार असल्याची निवडणूक शाखेची माहिती। राज्यातील अनाथ मुलं आणि मुलींसाठी शासनानं संशोधन समिती केली स्थापन। समिती अनाथांच्या समस्यांवर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचा अभ्यास करणार।
या समितीचे प्रमुख महिला व बालविकास विभागाचे आयुक्त असणार. उल्हासनगर वासू कुकरेजा मारहाण प्रकरणी दोघांना अटक. आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्थिक देवाणघेवाण वासू कुकरेजा आणि त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ. यावेळेस 15 डिसेंबरची मुदत वाढवून 18 डिसेंबर. तातडीनं नागरिकांनी अर्ज करण्याचं पशुसंवर्धन विभागाचं आवाहन. पुण्याच्या हडपसरमधील गाडीतळ परिसरामध्ये प्रवासी महिलेच्या पिशवीतून 90,000चे दागिने चोरल्याची घटना. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरू. पुण्यातील हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पडतो असं म्हणत एकाला 18 लाखांचा गंडा. हडपसर पोलिसांकडून अटक.